सगळ्या भक्तांचं आजच्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आज आपण हनुमान जयंती काही दिवसावरच आलेली आहे, तर आपण हनुमान जयंतीच्या पहिले आपला मनोभाव का असला पाहिजे, आपण कशा प्रकारे हनुमान जयंती साजरी केली पाहिजे। आज विशेष करून हनुमानजींच्या आपण अद्भुत कार्य किंवा त्याच्या अद्भुत लीलाचं बखान करूया की हनुमानजी भक्ती आणि शक्तीचं प्रतीक आहे। भक्ती करत असताना आपल्याला शक्ती आणि भक्ती दोन्हीची गरज आहे। हनुमानाचं जर पाहिलं तर सर्वजण पूजा करतात, उत्तर भारतापासून तर दक्षिण भारतापर्यंत किंवा पश्चिम पासून पूर्वेपर्यंत सगळेजण अनेक प्रकारे हनुमानजीची पूजा करतात। इव्हन महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावातले इष्ट देवता जे आहे, अधिष्ठान आहे, ते हनुमानजीचं मंदिर आहे। इव्हन तुम्ही मंदिर सोडा, जिथं जिम आहे, कोणाला इन्स्पायर्ड व्हायचं, त्याला बॉडी बिल्डिंग बनवायची असेल किंवा गट्स काहीतरी काढायचे असेल तर तो हनुमानजीला पाहून नाही का दोन डुंबल मारतो आळशापुढे आणि हनुमानजीला नमस्कार करतो। की म्हणजे शरीर स्तरावर सुद्धा त्याला जर वाढवायचं असं हनुमानजी प्रेरणा आहे। आध्यात्मिक उन्नती करायची असेल, भक्ती कशी करायची असेल, सेवा कशी करायची असेल, याचं सुंदर उदाहरण आहे हनुमानजींचं रायाचं। त्यामुळे मंदिरामधला जो भक्ती आणि शक्तीचं प्रतीक असलेला अशा हनुमानाबद्दल आपण सुंदर कथा बघूया की हनुमानजीचं वास्तविक स्वरूप काय आणि हनुमानजीने आपल्यासाठी काय आपल्याला प्रेरणास्त्रोत आपण ते कसं समजलं पाहिजे। म्हणून रामायणामध्ये सगळे कांडामध्ये जर पाहिलं गेलं, एक कांड असा आहे जो सुंदर कांड आहे, तो हनुमानजीला समर्पित महर्षी वाल्मिकीने केलेला आहे। का बरं केलाय? सुंदर ह्या शब्दाचा अर्थ काय? तो दिसायला खूप सुंदर असला पाहिजे, पण वास्तविक पाहायला गेलं तर हनुमानजी सुंदर नाहीये, एक वानर आहे ते, असं त्यांचं बाह्य रूप पाहिलं तर सुंदर नाही। अशी कोणती गोष्ट आहे की ज्यामुळे हनुमानजी सुंदर झालेले आहेत? त्याचं एकमेव कारण आहे हनुमानजी सुंदर होण्याचं कारण त्यांची भक्ती, भगवंताच्या प्रती समर्पण, त्याग, बलिदान आणि संध्या जितेंद्रिय आणि जतेंद्र असल्यामुळे असे एवढे गुण त्यांच्यामध्ये होते। म्हणजे आपण मी कालच एका प्रवचनामध्ये सांगत होतो, आपण बाहेरून सुंदर आहेत पण आतून बंदर आहेत। आपण बाहेरून सुंदर आहेत, आतून बंदर आहेत। तुम्ही म्हणा बंदर कसं काय? वानरासारखी आपली वृत्ती आहे, किंवा वानर काय करतायत, आहार, निद्रा, भय, मैथून याच गोष्टीमध्ये असते आणि चंचल आपलं मन, आपल्या क्रिया, भले ते माकड इकडून तिकडे उड्या मारतोय, तसं आपल्या जीवनामध्ये प्रपंच चालवण्यासाठी प्रकृती आपल्याला उड्या मारायला होती सकाळपासून संध्याकाळपर्यंत। पण वास्तविक त्या उड्या मारला काय अर्थ आहे का? नाही। पण माणसं खूप अतिरेक मारतात। आम्ही कधी वृंदावनला जातो, खास करून याच्यामध्ये दोही बाजारात ते माकडं तर खूप डेंजर आहेत। ते कोणाचा चष्मा घेऊन जा, कोणाची टोपी घेऊन जा, कोणाचं काय पर्स घेऊन जा, कोणाचा मोबाईल घेऊन जा माकडं, आणि त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही छोटी फोटी दिली तर चालत नाही, त्यांना मोठी बॉटल लागते। ती दिल्यानंतर तो फेकली तर तो फेकतो खाली, तोपर्यंत मोबाईलचं वाटोळं करून टाकतो बाकी बरी। आणि कधी कधी तुम्ही परिक्रमा मार्गाला जातात गोवर्धन, ते विनाकर माकडे इकडून तिकडे उड्या मारत राहतात। म्हणजे कधी कधी प्रश्न उठणे, यांचं नेमकं ध्येय काय आहे यांच्या जीवनाचं? आपण वास्तविक त्यांना हसत असेल, पण आपलं जीवन बी तसंच आहे। पण आपण बाहेरून सुंदर आहे तर मग आतून बंदर आहे। पण हनुमानजी बाहेरून बी सुंदर आहेत आणि आतून बी सुंदर आहेत की त्यांच्या भक्तीमुळं त्याने भगवंताला आकर्षित केलेले आहे। म्हणून हे सुंदर कोणाला म्हटले जाते? हनुमानजीला सुंदर मानण्याचं एक कारण ते आहे, भक्तीचं आहे। दुसरं कारण, त्यांनी भगवान रामचंद्र आणि सीताचं मिलन करून दिलं होतं। कारण हे एक भक्ताचं गुण काय असला पाहिजे? भक्ती हे भगवंताला समर्पित झाले पाहिजे। हनुमानजी कोणाचं प्रतीक आहे? भक्ताचं प्रतीक आहे। भक्ताची परिपूर्णता काय होईल? भक्ती आणि भगवंत जेव्हा जुळते तेव्हा खरं होते। म्हणून हनुमानजीने भगवंताच्या आवडता विषय काय? भक्ती। भक्ती देवी म्हणजे सीता देवी आहे। सीतेला भगवंताच्या सेवेत लावलं होतं, म्हणून त्यानं सुंदरकांड समर्पित केलेले। दुसरं विश्वामित्र मुनी, जर विश्वामित्र मुनीचं उदाहरण पाहिलं तर दोघांचं कार्य सारखंच आहे। बाहेर कार्य होतं वाटतं की ताटकाचा वध करण्यासाठी कदाचित नाही का विश्वामित्र मुनी घेऊन गेलेत हनुमानजी आपल्याला, राम लक्ष्मणाला, पण आंतरिक त्यांचं काय होतं म्हणणं की जी सीता आणि रामाचं मिलन झालं पाहिजे आणि तेव्हा माझ्या जीवनाची परिपूर्णता होईल।
म्हणून त्यासाठी आचार्य खास करून श्री वैष्णव आचार्य सांगतात की विश्वामित्र का बनले, त्यांनी सीता आणि रामाचं मिलन करून दिले, म्हणून दोन नावं हे नेहमी चर्चेला जातात, हनुमानजी आणि विश्वामित्र. आणि हीच खंत वाल्मिकी मुनीला होतं. वाल्मिकी मुनीला असं वाटत होतं की विश्वामित्र मुनी आणि हनुमानजींनी जे कार्य केले तुम्ही केलं पाहिजे, पण माझ्या रामायणाच्या सुरुवातीस जे मेन पात्र आहे कोण, सीता देवी, ती भगवत धामात वापस निघून गेली आणि एकमेव रामचंद्र राहिलेले, तर त्यांच्या जीवनभर ती खंत राहिलेली होती. जे कार्य हनुमान विश्वामित्राने केलं ते मला करू शकलं नाही. म्हणून हे जे पात्र येतात, एकेका पात्राबद्दल यांच्या चरित्राबद्दल आपण चर्चा करत गेलो ना तर खूप एक आठवड्याचं हनुमानजीचं तर एक सेशन पूर्ण होऊ शकेल. आज मी थोडक्यात हनुमानजी एक महानायक कसे आहेत आणि ते आपल्याला काय उदाहरण देतात त्याच्यासाठी. म्हणून रामायणाची जी तुलना आहे इथे विश्वामित्र वास्तविक सुंदर अशी आहे की आपली जी भक्ती आहे ह्या जगामध्ये आपण जी गमवलेले, पहिल्या काळामध्ये रामायण लोक वाचायचे, भगवद्गीता वाचायचे, भागवतम वाचायचे किंवा ऐकायचे, श्रवण करायचे. पण कलियुगामध्ये ना जसं 1985-86 साली टीव्ही आला, त्या टीव्हीने काय केलं, देवारीची जागा म्हणून स्वतः घेतली आणि त्या रावण एकमुखी रावण आला आणि सीतेला हरवून घेऊन गेला. रावण बी आला दूरदर्शनच्या रूपामध्ये एकमुखाचा. आता किती चॅनल आहेत, अगणित, काही कल्पना आहे. ते टीव्ही सोडून द्या, मोबाईल मध्ये तर किती रावणानं तोंड वाचवलं भाऊ, काही कल्पनाच नाही. म्हणजे आपली भक्तिरूपी सीता आहे ना कधीच हरवून घेतलेली. म्हणून हनुमान सारखे भक्त, बरेच लोक दरवर्षी हनुमान जयंती साजरी करतात, पण हनुमानजी जयंती साजरी करण्यामागे खरंच मला वास्तविक रामचंद्र आणि सीताची भक्ती भेटली का, तेव्हा ती हनुमान जयंती. मला काय आवडतं हे महत्वाचं नाही, तुम्हाला काय आवडतं हे महत्वाचं नाही, हनुमान रायाला काय आवडतं हे कधी ते विचार केला का? लोक असे भामटे आहेत की थोडस मीठ, उडदाची डाळ, उडद घेऊन जातात आणि तेल वाटतात आणि रोईचं हार घालून देतात. जर तुम्हाला इमानदारीत तुमच्या समोर तुम्हाला बसवलं आणि कोणी येऊन तुमच्या अंगावर तेल ओतलं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, मीठ टाकलं, उडद फेकलं, तर कसं वाटेल तुम्हाला? तुम्हाला तेल आवडतं, उडीद आवडतं, याच्यापेक्षा तुम्हाला त्याला काय आवडतं ते विचार करा ना. ते कधीच विचारत नाही. म्हणून हनुमान रायाला प्रसन्न करण्यासाठी सगळ्यात चांगली गोष्ट कोणते की त्यांचे इष्ट देवता कोण, रामचंद्र आहेत. जेव्हा आपण त्यांचं नाव घेऊ तेव्हा ते जास्त प्रसन्न होतात. पण लोक मेन उद्देशच विसरून गेलेले आहेत आणि त्यांना जसं आवडेल आणि त्यांच्या मनाला किती बरं वाटेल असेच उत्सव साजरे करतात. म्हणून मी ज्या गावाला कार्यक्रमाला गेलो त्याला म्हटलं नुसते झेंडे मिरवणं, उड्या मारणं सोपं राहतं, तर मी दर शनिवारी हनुमान चालीसा किंवा रामरक्षा स्तोत्र म्हणा, तेव्हा ते उपयोग होतो. एक दिवस उड्या मारणं सोपं असतं, डीजेवर नाचणं ते अर्थ नाही. वास्तविक हनुमान जयंती असे साजरी केली पाहिजे की नित्यनेम हनुमानजी कसे प्रसन्न आणि त्यांना प्रसन्न होणाऱ्या गोष्टी केल्या पाहिजे. तर त्यासाठी रामायणाची तुलना एका किंवा रामाची तुलना एका हाराशी केलेली. जसं आपण हार घालतो ना आणि त्या हाराच्या पेंडल्स असताना त्याची तुलना हनुमानजीशी केलेली. जसं तुम्ही मंगळसूत्र करतात मोत्याचं, पण त्या मंगळसूत्रामध्ये सोन्याच्या आणि काळे जे मोती असतात त्यांचं बनवतात, पण खाली ज्या दोन हे असतात काय म्हणतात, वाट्या, तर त्या वाट्यांमुळे त्याची सुंदरता वाटते. तसं ते बाकीचा हार रामचंद्राप्रमाणे आहे आणि त्या दोन वाट्या किंवा एक वाटी ते हनुमानजी आहेत असं आचार्य वर्णन करतात. म्हणून हनुमानजीची तुलना शरीराशी केलेली आहे, आत्म्याची तुलना सीताशी केलेली आहे आणि परमात्म्याची तुलना भगवान रामचंद्राशी केलेली आहे. जसं की शरीरामध्ये 3 गोष्टी गरजेच्या असतात, आत्मा, परमात्मा आणि शरीर. आत्मा परमात्मा आहे पण शरीर नसेल तर काय उपयोगाचे? किंवा तुम्ही म्हणता नाही आत्मा परमात्मा ठेवता, म्हणजे शरीर राहिलं आणि आत्मा परमात्मा निघून गेले तर त्या शरीराची किंमत राहत नाही, राहते का? नाही राहत. तसं या तिन्ही गोष्टी एकूण एकावर डिपेंडन्स आहे, एकूण एकाला विभक्त करता येत नाही. तसंच हनुमानजी, रामचंद्र आणि सीता यांना वेगळं करू शकत नाही, हे तिन्ही सोबत. म्हणून रामदास स्वामीने हनुमानजीची प्राणप्रतिष्ठा करण्याचं कारण ते वेगळं होतं. त्या टायमाला मोगलांचं, यवनांचं होतं, तर लोकांना 2 गोष्टीसाठी प्रेरणा देत होते. एक तर काय, तुमच्या मनगटामध्ये बळ भेटलं पाहिजे लाटण्यासाठी, आणि दुसरं तुम्हाला प्रेरणास्थान, शक्तिस्थान, अधिष्ठान हनुमानजी राहा, त्यांच्यासारखी भक्ती करा, सामर्था, संकटाला सामोरे जा. तर त्यासाठी केलं होतं.
पण वास्तविक पाहिलं गेलं रामायणामध्ये राम दरबारामध्ये नेहमी हनुमानजी, राम दरबारामध्ये हनुमानजी नसेल तर राम दरबार अपूर्ण आहे. आणि नुसते हनुमानजी राहिले तर हनुमानजी रामचंद्र सोडून कुठेच राहत नाही. एक तर ते कथेमध्ये राहतात, ज्या ठिकाणी ब्रह्माजीने त्यांना वरदान दिले आणि भगवंताने पण त्यांना वरदान दिले, ज्या ठिकाणी कथा होती त्या ठिकाणी राहतात, आणि दुसरं ज्या ठिकाणी त्यांचे इष्टदेव रामचंद्र त्या ठिकाणी राहतात. पण कलियुगामध्ये लोक नुसतं हनुमानजीची पूजा करतात. नाही, तर हनुमानजी बरोबर राम दरबार ठेवला पाहिजे, कारण त्यांना असं वाटतंय, कारण त्यांचे जर इष्टदेव नसेल तर ते थांबतील का इथं. हे शास्त्राचं मत आहे. आपण कोणी वाचत नाही, कोणाला कोणी विचारत नाही. बुवा सगळे करतात, मी करतो, परंपरा चालूच आहेत. पण त्यांना जर ती ठेवायचं असेल तर सगळ्यात चांगली गोष्ट काय, प्रभू राम, लक्ष्मण, सीता यांना सोबत ठेवलं पाहिजे. तर हे दिलेले, म्हणून हनुमान हे आचार्य येतं आणि सीता ही मंत्र आहे आणि श्रीराम हे कसं मंत्र अर्थ आहे. जेव्हा तुम्ही आचार्यकडून मंत्र घेतात आणि त्या मंत्रार्थाला प्रभू रामचंद्राला प्राप्ती करतात, अशी याची तुलना केलेली आहे. म्हणून आज आपण विशेष करून हनुमानजींच्या एक लीला पाहूया. त्या लीलेतून हनुमानजी आपल्याला किती शिकवतात. तुम्हाला सगळ्याला प्रसंग माहितच आहे की जेव्हा सुग्रीव 4 महिन्याचे इंद्रिय भोग करून जेव्हा लक्ष्मणानं खडसवल्यानंतर सुग्रीवने सगळीकडून त्याची वानर सैन्य बोलवली. त्याच्यामध्ये भरपूर वानर सैन्याचं अतिशय विस्तृत वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि केल्यानंतर त्या वानराला 4 भागामध्ये पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तरेकडे वाटून दिले की जा तुम्ही सीतेचा शोध करा. आणि त्याचा प्रत्येकाचा एक नायक केला. इकडे दक्षिण दिशेला अग्नी, आपलं अंगद, जामवंत, हनुमान, हे सुसेन, अशा भरपूर लोकांना दक्षिण दिशेला पाठवलं. शोधत ते दक्षिण जे समुद्र आहे त्या काठी आले, धनुष्कोटीचे तिथे आले आणि हातबल झाले की सीतेचा शोध लागता लागेना. नेमकं गेली कुठं सीता, शोधायचं कसं, काही कळत नव्हतं. तर त्यावेळेस अंगदने विचार केला आणि सगळ्या वानरांना केलं, जर आपण सीतेचा शोध लावला नाही तर आपल्याला सुग्रीव काही सोडणार नाही आपला तिथं. याच्यापेक्षा आपण तिकडे किष्किंधेला जाण्यापेक्षा इथं आपण काय करू, प्राण त्याग करू. आणि प्राण त्याग कसा करायचा, तर आपण सगळे उपोषण करू. आणि उपोषण करताना ह्या भावनेमध्ये अंगद आणि सगळे वानर सैना उपोषणाला बसणार. तर त्यावेळेस जो जटाईचा भाऊ होता संपत्ती, तो विचार केला की मला बऱ्याच दिवसापासून भक्ष्य भेटत नव्हता आणि हे उपास करून यांचं शरीर मला भेटणार. पण त्यांच्या चर्चेमध्ये जटाईचं नाव आलं, कारण हे सगळे बसल्यानंतर उपवास जरी धरला तरी तो डिस्कशन काही थांबत नाही, ते डिस्कशन करत. तर जटाईचं नाव घेतलं तसं संपत्तीला वाटलं की माझा भाऊ आहे, त्याचं स्मरण कसं काय केलं. तर संपत्तीने विचारलं असं, मग झालेला सगळा प्रसंग सांगितला. आणि ते म्हटले तुम्ही उपोषण का करतात. ते म्हटले काय की आम्ही सीतेच्या शोधासाठी आणि रावण घेऊन. तर संपत्ती म्हटले की इथून 100 योजनाच्या नंतर रावण इथून सीतेला हरण करून घेऊन गेला आणि ते दृश्य मी माझ्या डोळ्यानं पाहिले. आणि दुसरं, या समुद्राच्या आतमध्ये एक लंका नावाची नगरी आहे, त्या नगरीमध्ये रावणाने तिला ठेवलेलं आहे. तर त्यामुळे तुम्ही इकडे चिंता करू नका, तुम्ही काय करा, जाऊन सीतेचा शोध करून तुम्ही घेऊन या. आणि ही जशी बातमी ऐकता तसंच त्यांच्यामध्ये एक प्रफुल्लित एक नवचैतन्य निर्माण झालं. आणि नवचैतन्य निर्माण झाल्याबरोबर त्यांना आनंद झाला. जसं तहानलेल्या व्यक्तीला पाणी दिल्यानंतर किती प्रसन्नात होतो उन्हाळ्याच्या मध्ये, त्याच प्रकारे की त्यांच्या जीवनामध्ये एक साध्य गोष्ट त्याच्याबद्दल ध्येय कळालं, खूप आनंद झाला. आनंद झाल्यानंतर जाणार कोण असा प्रश्न पडला तिथे. मग प्रत्येक जण विचार केला की बाबा मी 10 इंजन उडू शकतो, त्याच्यानंतर कोणी मध्ये 20 इंजन, त्याच्यानंतर अन्य वानर म्हणले कोणी 20, कोणी 30. मयद नावाचं एक वानर होतं, ते म्हणला मी 50 इंजन जाऊ शकतो. सुसेन नावाचं एक वानर होतं, तो म्हणतो मी 80 इंजन जाऊ शकतो पण वापस येऊ शकत नाही. जामवंत म्हटले मी आता वार्धक्यामध्ये आहे, पण मी जेव्हा वामनदेव भगवंत त्रिविक्रम स्वरूप धारण केलं त्यावेळेस मी 21 वेळा पृथ्वीची भ्रमण केली भगवंताला. आता मी वार्धक्य असल्यामुळे मी जाऊ शकत नाही, कारण माझ्यामध्ये तेवढं शारीरिक बल नाही. तर तिथे आचार्य खूप सुंदर वर्णन करतात की माणूस किती बळवान असू द्या, काही शक्ती असू द्या, काळ त्याला नाही का त्याची स्थिती दाखवून देते. म्हणून काळ हे त्याच्यावर एकमेव औषध, म्हणजे काळानुसार तुमची शक्ती नाही का हीन होऊन जाते, किंवा काळ तुम्हाला शिकवत राहतो, किंवा काळ तुम्हाला नम्र करतो.
म्हणून तिथं एक सुंदर टीका लिहितात ते की कधी काळाच्या ओघामध्ये आपण आपल्या धनाचा, पदाचा, ज्ञानाचा किंवा आपल्या राहिलेल्या गोष्टीचा अहंकार, शरीराचा सुद्धा अहंकार नाही करायचा की लय मोठा आहे. एक माईक टायटसन किंवा एक मोहम्मद अली एक होता, मोहम्मद अली, तो म्हणला की मी आय एम ग्रेट, देव सुद्धा माझ्यासमोर फिका आहे, मी त्याला सुद्धा पराजित करू शकतो. खली द ग्रेट खली, असं तो स्वतःला समजून घ्यायचा. पण तोच त्या व्यक्तीला पॅरालाइज झाल्यानंतर चहाचा कप, रिकामा चहाचा कप सुद्धा उचलता येत नव्हता. मग प्रकृती तुम्हाला इथून आणायला सोडायला येणे काय, म्हणून याला एकच आहे, वेट अँड वॉच, किंवा काळ तुम्हाला सगळं काही शिकवतो. म्हणून काळाच्या ओघामध्ये कधीच आपल्याला हे नाही करायचं. तर इथे जामवन म्हटलं की नाही माझ्याकडे ती नाहीये. त्यावेळेस अंगद म्हटलं मी 100 योजन उडू शकतो, पण परत येऊ शकत नाही, एवढी माझ्या ताकद नाहीये. आणि मग हे करीत असताना सगळेजण उहापोह चर्चा, जाईन तर कोण करेल. तिथे एक साईडला कोपऱ्यामध्ये हनुमानजी आपल्या शांत चित्तात बसले होते. त्या दृश्यामध्ये ते कुठंच नव्हते. आणि त्यावेळेस जामवानं पाहिलं, काय पाहिलं की सगळेजण आपल्या शक्तीचं प्रदर्शन करतात, कोणी काही बोलत नाही. तर जामवान स्वतः गेले आणि हनुमानजीला म्हटले तू हे कार्य करू शकतो. तर हनुमानजीला वाटलं कस काय. ते म्हणतात की तुझ्याकडे ती देवताने शक्ती दिलेली आहे, आणि शक्ती दिल्यानंतर देवता किंवा भगवंत शक्ती कोणाला देतात, जो जिम्मेदारी पार पडतो त्याला शक्ती देतात, असं कोणाला देत नाहीत. आपल्याला वाटतं की बाबा याला चांगली शक्ती का भेटलेली आहे, कारण भगवंत किंवा तुमचे वरिष्ठ हे बघ शकतात की हा जिम्मेदारी पार पाडू शकतो, आणि जिम्मेदारी पार पाडू शकतो त्यानुसार त्याला शक्ती भेटत राहते. म्हणून जामवन म्हटले की तू जिम्मेदारी ती पार पडू शकतो, म्हणून तुला देवताने आधीच वरदान दिलं होतं. सगळ्या देवतांना जेव्हा जन्माची कथा मी त्याच्या डिटेल्स नाही जाणार, किंवा सगळे देवता आले मग सगळ्या ब्रह्माजीने सांगितलंय की तुम्ही पवन पुत्राला काय करा, सगळे वरदान द्या. आणि त्या वरदान मग जामवन तिथे कथा सांगायला सुरुवात करतात. काय कथा सांगतात की तुम्हाला देवता कोणती शक्ती भेटली, आणि त्या शक्तीमुळं तुम्ही एवढे बलशाली झाले, आणि जे ऋषीमुनी होते त्यांना तुम्ही त्रस्त करून सोडले होते. ते कोणी शाप दिला नाही, वानर असल्यामुळे शाप नाही दिला. आणि त्रस्त झाल्यामुळं त्याने पाहिलं एवढं उड्या मारण्याचे एकमेव कारण काय, याची शक्ती. आणि जर ही शक्ती विसरून गेला तर ही शक्ती पुढे कामाला येणार आहे. आणि म्हणून त्यासाठी याने शाप काय दिले, सगळी शक्ती विसरून जाते, आणि ज्या टायमाला जी गरज राहील तुला कोणीतरी येऊन स्मरण देऊ शकेल. आणि जामवन म्हटले की हनुमानराया, पवनपुत्र, केसरी नंदन, तुम्ही हे कार्य पार करू शकता, आणि ती शक्ती तुम्हाला देते. आणि जसं ती स्टोरी सांगितली, सगळं स्मरण झालं, आणि स्मरण झाल्यावर ती स्फूर्ती, ती प्रेरणा, आणि ते त्यांच्यामधला जे सीतादेवीला शोधण्याची प्रेरणा भेटली किंवा ती ताकद भेटली. आणि काही सेकंदात ते काही योजन, असं म्हणतात 10 योजन हाईट मध्ये उभा राहिलेले. आचार्य म्हणतात की बघा इथे की श्रवण जे आहे आपल्या जीवनामध्ये ते खूप महत्वाचं आहे. जर आपण प्रामाणिक गुरुकुंज श्रवण केलं तर आपल्या हृदयामध्ये जी सुप्त कृष्ण भावना आहे, तर ती कृष्ण भावना जागृत होती, किंवा राम भक्ती जागृत होती, किंवा सीतारूपी भक्ती जागृत होते. म्हणून आपल्या जीवनामध्ये श्रवण हे करणं महत्वाचं आहे. जामवन सारख्या व्यक्तीकून, जामवन हे प्रामाणिक होते, त्यांना सगळा इतिहास आणि सगळ्या गोष्टी माहीत होत्या, आणि त्यांनी स्मरण करून दिल्यामुळं हनुमानजल ते भेट. तसंच प्रत्येक साधकांना आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत कृष्ण प्रेम जागृत होत नाही, किंवा भगवंताच्या प्रती आकर्षित जागृत होत नाही, त्याने नित्यनेमानं श्रवण केलं पाहिजे. जसं तुम्ही खेडेगावात कधी गेला असाल, आता उन्हाळ्याचे दिवस आहे, तर हापशाला पाणी मारतात ना पंप, तर पाणी मारल्यात पाणी येत नाही बरं त्याला. का बरं, त्याच्यामध्ये ते व्हॅक्युम जमा झालेलं असतं. पण ते पाणी काढायचं असेल तर ते शेतकरी किंवा तो घरचे तिथे लोक काय करतात, पाणी घेतात एक बकेट आणि ते हापशामध्ये टाकतात. किंवा तुम्ही विहिरीमध्ये गेला असाल, तर मी पाहिलं विहिरीमध्ये ते काय करतात, शेणाचं पाणी करतात, 1-2 बकेट पातळ पाणी करतात, आणि त्या मोटरमध्ये 5 इंचाची मोटर किंवा 10 इंचाची काय असेल ते, त्याच्यावर ते पाणी टाकतात. आणि पाणी टाकलं, मोटर चालू केलं की आपोआप ते पाणी खालचं शेणाचं पाणी वरती येते. म्हणजे तुम्ही पाणी टाकलं तर पाणी वापस येते, हापशामध्ये टाका किंवा विहिरीमध्ये टाका. तसंच भगवंताबद्दल आकर्षित करायचं असेल तर जेवढे तुमच्या हृदयामध्ये, कानामध्ये भगवंताच्या, रामचंद्राच्या कथा ऐकताना, तेवढं तुमच्या मध्ये भगवंताच्या प्रती आकर्षित प्रेम जागृत होईल. आपण काय करतो,
अर्ध डबक एक तांब्या टाकतो आणि विचार करतो मला 2 बकेट पाणी भेटलं पाहिजे. एक सत्संग अटेंड केला शुक्रवार इथे कसं तुम्हाला काही बुटकच पाणी भर भेटते. पण रविवारचा कार्यक्रम म्हणजे मोठी कळशी, बुधवारचा कार्यक्रम म्हणजे मोठा हांडा घागर, तिथे तुम्हाला भरून होत आहे. पण तिथे बी काय म्हणतात, नाही आम्हाला मोबाईलवरच नाही का आम्ही काय करू, वाटेभरच पाण्यात संतुष्ट राहू. नाही, ती जेवढं तुम्ही कृष्ण कथा हृदयामध्ये भरून घेता, कृष्ण कथा टाकता, तेवढं कृष्णाच्या पर्यंत आपल्याला का बरं होत नाही. याचा अर्थ काय, आपण बुटकं पाणी टाकतो. भौतिक संसाराच्या प्रती आकर्षण काय वाढतं लोकांचं माहितीये का? कारण ते भौतिक संसाराबद्दल एवढं ऐकतात पाहतात, तर तुमचे प्रवचन 1 तासाच्या प्रवचन जेवढं इफेक्ट होणार नाही तेवढंच बाहेर जाऊन सांगता ना हे सगळे येडी आहेत बरं, काल्पनिक आहेत, यांना काही काम धंदेच नाही. तुम्हाला खरं आहे, माझं 1 तासानं प्रवचन जेवढं इफेक्ट होणार नाही तेवढं 1 घंट्याच्या 5 मिनिटाच्या कोणाचं डिस्कशन बघा, तुमच्या जीवनात कोणाचा अनुभव असेल किती चांगलं पॉझिटिव्ह राहतं. पण निगेटिव्ह माणसाच्या संपर्कात आलं की तुमची वृत्ती बदलायला वेळच लागत नाही. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये नित्य नियमानं रोज सकाळ नित्यम भागवत सेवा आहे, रोज आपण भागवताचं श्रवण कीर्तन केलं पाहिजे. काही का असेल, रात्री झोपताना तुम्हाला वेळ कुठे पाहिजे, कुकिंग करताना किंवा प्रसाद घेताना किंवा वॉकिंग करताना, जेव्हा जेव्हा शक्य होईल. आता सकाळी मी पाहतो जॉगिंग ट्रॅकला बरेच लोक कानात काळ घालून काय ऐकतात ते देवदान, मी काही विचारलं नाही कोणाला, पण ऐकतात, काही ना काही ऐकतात. एक तर ते काय ऐकणार, मुंशीची प्रेम की कहाणी, जखमी दिल किंवा आणखीन काहीतरी वेगळं भलतं चलतं ऐकत असेल. पण इमानदारी त्याच्यात मी आता पाहिलं, आमच्या तिथे सकाळी 2-4 लोक आहेत, ते चांगले सुंदर सुंदर भजन लावून ऐकत असं चालतात आणि भजन लावतात. आणि काही चांगले जुने किशोरदा मोहम्मद रफीचे गाणे, म्हणजे वेगळी व्हरायटी तेवढ्या प्रवृत्ती. तर ते म्हणलं ह्या गोष्टीमध्ये सुद्धा आपल्याला भक्ती करता येते. आपण पण जाता जाता सकाळी तुम्ही श्रवण कीर्तन करू शकता. जसं आता काल रेल्वेत होतो मी, काय ऐकायचं म्हणून मी चांगले 3-4 मंत्र ऐकत बसलो आणि झोप चांगली लागली आणि व्यवस्थित पण. म्हणून सांगायचा मुद्दा की श्रवण केलं तर तेवढं आपलं आकर्षण का होत नाही. श्रवणामध्ये आपण कुठेतरी कच्चे, नित्य नियमन कोणी का असे ना प्रवक्ता त्याचं ऐकलं पाहिजे. आपल्याकडे मोबाईल प्रत्येकाकडे, लहानपणापासून तर म्हाताऱ्या माणसं किती लोक ऐकतात हो, किती नाही ऐकत. म्हणून तुम्हाला आकर्षण वाढवायचं. जसं त्या हापशामध्ये आणि विहिरीमध्ये पाणी घातलं तर ते पाणी तुम्हाला भेटतंय, तसं तुम्ही श्रवण रूपी जेव्हा भरून भरून वाहता तेवढं तुम्हाला भगवंताच्या प्रती आकर्षण वाढेल आणि ती भक्ती प्राप्त करायला तुम्हाला शक्ती भेटेल. म्हणून जर जामवन जर पाहायला गेलं त्याने स्मरण दिलं. आणि इथं एक दुसरा मुद्दा असा आहे आपल्या भक्ती जीवनामध्ये की भक्तीमध्ये आपल्याला जी प्रेरणा स्थान आहे ते आपण दुसऱ्याला प्रेरणा दिली. म्हणून कृष्ण भावनेचं इस्कॉनचं नाव काय, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना आंदोलन. इस्कॉनला आंदोलन म्हटलं जाते. एकूण एकाला पुशअप केलं पाहिजे आणि त्यांना प्रेरणा दिली पाहिजे ज्याचं जामवानने दिली. आणि दिल्यानंतर याच्या 3 गोष्टी झाल्या पाहिजे. जेव्हा तुम्ही श्रवण चांगलं करतात त्या श्रवणाची परिपूर्णता वैष्णव सेवा. हनुमानजीनं काय केलं, वैष्णवांचा आशीर्वाद सेवा केली. दुसरं हरिनामाचा जप, आता कसा केला जातं ते पुढे वर्णन करत. आणि तिसरं हे ध्यानपूर्वक जप करणे, वैष्णव सेवा, हरिनामाचा जप आणि भक्तांची सेवा, ह्या 3-4 गोष्टी आपण नित्य नियमाने केल्या पाहिजे. आणि असं केल्यानंतर जामवान जेव्हा निघाले तर तिथे एक पर्वत होता, त्या पर्वतावर चढले. आणि चढल्यानंतर त्याने जे रूप धारण केलं आणि ज्यानंतर ते जसे उडान घेणार, तर उडान घेण्यावर ज्या पर्वतावर होते त्या पर्वतामधले सोनं चांदी सगळं, माणिक मोते हिरे सगळे बाहेर पडायला लागले. जे ऋषीमुनी ध्यान लागले होते ते पर्वत सोडून पळायला सुटले. त्या वनामध्ये किंवा त्या गुफेमध्ये सिंह, वाघ, जंगली प्राणी, हरिण, ससे, गेंडा, हत्ती सगळे पळ सुटले. आणि सुटल्यावर हनुमानजींचं जसं जसं वाढवलं आणि टेकअप घेणार तसं आचार्य वर्णन करतात महर्षी वाल्मिकी की जसं एखादं वादळ सुटल्याबरोबर त्या वादळाबरोबर सगळा कचरा घेऊन जातात ना, तसं हनुमानजी आपल्यासोबत मोठमोठे हत्ती, वाघ, सिंह, हरिण, ससे, मोठमोठे झाड, लता, वेली सगळे काही सोबत घेऊन गेले. आणि घेऊन गेल्यानंतर काही काळानंतर हनुमानजी तर पुढे गेले आणि जे झाडं पडले त्या समुद्रामध्ये तर सगळीकडे हिरवगार दिसायला लागले. आणि जे पशु होते, प्राणी होते ते पुन्हा पर्वतावर येऊन पडले. आणि केल्यानंतर हनुमानजी जसे पुढे पुढे चालायला लागले, निघाले,
तर रस्त्यामध्ये पहिल्यांदा हनुमानजीला मैनाक नावाचं पर्वत लागलं. मैनाक पर्वत लागल्यानंतर हनुमानजी ते मैनाक पर्वत अतिशय जसं जसं पुढे जात होते तसं तसं तो आपला आकार वाढवत होता मैनाक पर्वत. आणि केल्यानंतर तिथे त्या मैनाक पर्वतावर सुंदर सुंदर बगीचा, सुंदर सुंदर फुलांचे बाग, त्याच्यानंतर फळांचे बाग, अतिशय रम्य वातावरण असलेलं सुंदर एक पर्वत होता. त्यावेळेस हनुमानजीने पाहिलं की मोठी बाधा आहे. त्यावेळेस मैनाक पर्वत हात जोडून भरायला की हनुमान राया की वरुण देवाच्या कृपेनं मी इथं तुमच्या सेवेसाठी प्रसन्न झालेले. तर हनुमानजीने विचारलं असं का? ते म्हणले की पहिल्या काळामध्ये पर्वतांना का सगळे पर्वत उडायचे आणि उडत असताना मोठमोठ्या नगरावर ते पडायचे किंवा दाबून त्याचे मानव नष्ट व्हायचे. तर इंद्राने काय केलं, आपलं वज्र घेतलं आणि जेवढे पर्वत होते त्यांचे पंख छाटले. त्याच्यातला एकमेव मी पर्वत होतो. त्यावेळेस मी धावत धावत कुठं आश्रय घ्यायचा, तर मी वरुण देवाचा आश्रय घेतला. आणि वरुण देवाचा आश्रय घेतल्यानंतर वरुण देव म्हटले समुद्रामध्ये तू इथं राहा, तुला कोणी त्रस्त देणार नाही. पण भविष्यामध्ये कोणी भगवंताचा भक्त आला तर त्यांना तो आश्रय द्या. आणि म्हणून मी वरुण देवाच्या कृपेने इथं थांबलो. आणि वरुण देवानं मला सांगितले विशेष करून की तू हनुमान जे वायुपुत्र आहेत त्यांची सेवा तू कर. आता ती मला माझ्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मला काहीतरी तुम्ही सेवेची संधी द्या, तुम्ही या विश्राम करा. त्यावेळेस हनुमानजी नम्रतेने हात जोडला आणि म्हटले की जेव्हा मी मार्गामध्ये निघालो भगवंताच्या भक्तीमध्ये, मला माझं भक्ती स्वतःत आहे, तर मला सुख सुविधा नकोय. आता माझ्या उद्दिष्टेकडे मला जायचंय, म्हणून मला तुम्ही काय करा, आज्ञा द्या. आणि म्हणून उद्धटपणा नको वाटायला म्हणून हनुमानजीने काय केलं, नुसता स्पर्श केला आणि स्पर्श करून निघाले. तर आचार्य सांगतात की जेव्हा तुम्ही भक्ती मार्गात पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करतात तर तुमच्या जीवनात सुख सुविधा हे भगवत भक्तीपासून दूर घेऊन जातात. म्हणून आपण भक्ती मार्गामध्ये कम्फर्ट झोन राहून हे आपल्याला निष्क्रिय कळतंय. आणि ज्याचं उद्दिष्ट क्लिअर असेल भक्तीमधलं, तो सुख सुविधाच्या प्रती कधी आसक्त होणार नाही. कारण त्याला माहिती आहे की माझी भक्तिरूपी जी सीता आहे, मला त्याचा शोध घ्यायचा. आणि तो सुख सुविधाला कसं करतो, असं नाही की त्याच्यात अटकून पडतो, वापरतो. पण तो जसं आता गाडी आहेत भक्तांच्या किंवा घर आहेत किंवा जे काही ते चालतात त्याच्यामध्ये ते असतात, पण असून नसल्यासारखे वारका. म्हणून इथे आचार्य सांगतात की स्पर्श करून अवरोध पुढे मार्गाला निघाले. नाही तर भक्तीमध्ये किंवा भक्तीच्या मार्गामध्ये सुख सुविधा आनंद देणाऱ्या गोष्टी अवरोध असल्यामुळे आपण त्याला समजलं पाहिजे. म्हणून बघा काही लोक ज्यांच्याकडे खूप कम्फर्ट झोन असतं ना, ते लोक भक्ती नाही करत. त्या श्रीमंत लोकांना तुम्ही सांगा चला येऊन सत्संगाला बसा किंवा आता गलीमध्ये येऊन बसा, नाही. इथे 80% 100% म्हटलं तर मिडल क्लास म्हणजे जे सिंग एक दोन जर सोडले तर संघर्षाचे जीवन लोक आहेत, असेच लोक भक्ती मार्गामध्ये येऊ शकतात. श्रीमंत खूप किंचित येऊ शकतात, ते बी का त्यांच्या जीवनामध्ये काही डिफिकल्टी आली किंवा मन शांती पाहिजे किंवा काहीतरी हटके पाहिजे असेल तर आम्ही किती वेळा लोकांना भेटतो, कोणीच येत नाही. म्हणून सुख सुविधा हे भक्तीला बाधक आहेत. हनुमानजीने काय केलं, त्याला स्पर्श केला आणि मुळे पुढे निघाले. आणि निघाल्यानंतर पुढे जसं पुढे निघाले हनुमानजी मैनाक पर्वताला, तर निघाल्यानंतर पुढे पहिल्यांदा भेटली सुरसा. ही सुरसा नाग पत्नी किंवा नागांची आई होती. तिचं शरीर जर पाहिलं गेलं तर नागाचं होतं आणि जे तोंड होतं ते मनुष्याचं होतं. आणि जसं तिनं पाहिलं तर त्यावेळेस ती एकदम पाहिले की आता मला बऱ्याच दिवसांनी काहीतरी खायला भेटणार. आणि हनुमानजीच्या रस्त्यामध्ये तिने काय केलं, मोठा अडथळा निर्माण केला. आणि अडथळा निर्माण केल्यानंतर हनुमानजीने पाहिलं की ही खूप मोठा अडथळा आहे आणि हिचे दात आणि सगळं जे शरीर आहे तो आवेढावी आहे, हिला कसं करायचं. आणि म्हणून ही सुरसा काय करते, आपलं तोंड आहे ना वास होते. एक योजन बघते. हनुमानजी एवढेच असतात. मग हनुमानजी बघतात की आता इथे जर पराजित करायचं तर स्पर्धा करणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून ती 10 योजन झाल्यानंतर हनुमानजी 20 योजन झाले. आणि मग सुरसा 30 योजन झाली, हनुमानजी 40 योजन झाले, सुरसा 50 झाले, हनुमानजी 60 झाले, 70 झाले, 80 झाले, 90 झाले. आणि मग सुरसा 100 योजन झाली. आणि 100 योजन झाल्यानंतर हनुमानजी काय केले, छोटेसे झाले. आणि छोटेसे झाल्यानंतर तिला काय वरदान झाले की जो कोणी माझ्या तोंडात जाऊन माझं भक्ष्य म्हणेन मी त्याला करेन. हनुमानजी नम्रतेने काय केलं, आतमध्ये गेले आणि जाऊन लगेच स्पर्श करून वापस आले.
तर इथं आचार्य सांगतात की तुमच्या समोर एखादा अहंकाराने एखादा व्यक्ती मोठा मोठा होत असेल ना, तर तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये बाधा होत असेल ना, तर त्याच्याबरोबर अहंकाराची स्पर्धा करत नका बसू. हनुमानजीने काय केलं, अहंकाराची स्पर्धा केली, पण म्हटले आता इथं जर वेळ जात असेल आपला अहंकारामध्ये स्पर्धेमध्ये, तुलनात्मक जीवनामध्ये आपला वेळ जात असेल, तर आपण भक्ती देवीला प्रगट शोधू शकणार नाही, किंवा आपण त्या गंतव्याला आपला वेळ जाईल. त्यापेक्षा काय करा, नम्र व्हा, आणि नम्र होऊन तुम्ही त्याला स्पर्श करून बाहेर या आणि तुम्ही तुमच्या मार्गाला लागा, तिथे वेळ घालू नका. म्हणून अहंकार आपल्या स्वतःमध्ये असो किंवा समोरच्या व्यक्तीमध्ये असो, त्याच्या अहंकाराला कधी बघा ना, तुलनात्मक जीवन, आता जसं आम्ही शानबापूर गाडीत नेहमी येत असतो, ते सिग्नलवर बघायचा, एकाचा इगो कमी होत नाही. सायकलवाल्याचं सुद्धा त्याला वाटतं मी जाणार पहिले, एक नाही आतमध्ये घुसायचा, एक सुद्धा असं म्हणणार नाही नम्रताना की बा तुझं गाडव पहिले जाऊ दे, माझं घोडं राहू दे माग. नाही, सायकलवाला तेवढा सुद्धा, रिक्षावाला सुद्धा असो, होण्याचेच कोणाला नाही, कारण की तिथे प्रत्येकाचा अहंकार नडतो. म्हणून सांगायचं तात्पर्य की भक्ती मार्गामध्ये आपल्या स्वतःचा अहंकार किंवा दुसऱ्याचा अहंकार हा घातक असतो. त्याच्या अहंकारामध्ये अहंकार करून करणार काय हो, अहंकारामुळे काय होतं माहितीये का, भगवंत दूर निघून जातात आणि आपला वेळ पण निघून जातो. तर त्या गोष्टीमध्ये न अटकता आपल्या भक्ती मार्गाला आपला कसा वेळ जाईल याच्यावर आपण लक्ष केलं पाहिजे. म्हणून हनुमानजी नम्र झाले आणि नम्र होऊन सेवेला महत्व दिलं. तर राधानाथ महाराज नेहमी सांगतात की ज्याला आध्यात्मिक जीवनात प्रगती करायचं असेल, त्यांनी जसं एखादी स्त्री लग्न झाल्यानंतर मंगळसूत्र घालते ना, तसं प्रत्येक भक्तानं मंगळसूत्र घातलं पाहिजे. कोणतं, तृणादपी सुनेचे ना तरुरूपी सहिष्णुना अमानेना मानदेना कीर्तनीय सदारी. तृणादपी सुनेचे ना, गवताप्रमाणे नम्र राहा, तरुरूपी सहिष्णु झाडासारखं सहनशील राहा, अमानेना मानदेना स्वतःला मान सन्मानाची अपेक्षा ठेवू नका, आणि शेवटी काय, कीर्तनीय सदारी, तोच भगवंताच्या नावाचा जप करू शकतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. आणि म्हणून हनुमानजी नम्र झाले आणि पुढे निघून गेले. हनुमानजीचा पहिला काय गुण होता, सुख सुविधामध्ये अटकले नाही. दुसरा गुण काय होता, अहंकारामध्ये न अटकता सेवेला नम्र होऊन नाही का सेवेला निघून गेले, नम्र झाले. तिसरी गोष्ट, जेव्हा हनुमानजी निघाले तर रस्त्यामध्ये मोठी एक राक्षसीन, कसे होते हनुमानजी जेव्हा उडत होते लंकेतून, तर जसं जात असताना त्यांची गती धरले झालेली. ते म्हणते मी शरीरात तर खूप उडतोय, पण अशी कोणती गोष्ट आहे की मला ती समुद्राकडे खेचते, कोणती सिद्धी आहे. बघतात एक मोठी राक्षसीन माझी जी छाया आहे, सावली, तिला पकडून ठरलेले, आणि बघतात जसं जसं खाली खेचते तेव्हा हनुमान बघतात ते आपले युक्तन उपयोग करतात. काय बघतात, ही जी सिंहिका होती अतिशय मोठी राक्षसीन होती, आणि ती कितीतरी वर्ष रावणानं भुकी ठेवली ती. का बरं ठेवली ती भुकी, आचार्य म्हणतात की रावण हे विचार करू की माझ्या लंकेकडे येण्याच्या पहिले जो कोणी येईल तो हिचं पहिलं भक्ष्य बनेल. आणि भक्ष्य म्हणत असताना ही जी सिंहिका होती तिने आपला जबडा खूप मोठा वाढवला, आणि वाढवल्यानंतर बघितलं की आता मला भक्ष्य भेटणार. तर हनुमानजी काय केले, स्वतः पहिल्यांदा वाढले, पुन्हा छोटे झाले आणि सिंहिकेच्या आतमध्ये गेले. आणि आतमध्ये गेल्यानंतर त्यावेळेस पाहिले की ही मोठी बाधा आहे राक्षसीने, आता ती मला खाऊन टाकणार आहे. तर सिंहिकेला आनंद झाला, किती वर्षापासून मला माझं भोजन भेटलंय आणि सहजासहजी मला खायला भेटणार, याच्यापेक्षा काय आनंद होणार. त्यावेळेस हनुमानजी काय करतात, आपल्या नख ना आपल्याकडे जे अस्त्र, हनुमान गदानं काय केलं, एक तर तिचे पहिले दात पाडले आणि काही क्षणात तिची जीभ फोडून टाकली, आणि जीभ फोडून टाकल्यानंतर आतमध्ये सगळ्या आतड्या जे गळ्यामधलं सगळं विद्रून करून हनुमानजी आतमध्ये गेले पोटामध्ये, आणि पोटामध्ये आपल्या योगिक शक्तीनं स्वतःला एवढं विस्तरित केलं की तिथे सिंहिकेला फाडून बाहेर आले. आणि बाहेर फाडून आल्यानंतर तिचा असं एक जसं ब्लास्ट झाल्यानंतर सगळं विध्वंस होतो, तसंच सिंहिकाचं काय झालं, सगळं शरीर समुद्रामध्ये पडलं. आणि काही काळानंतर दोन गोष्टी झाल्या, मास्याने नाही का त्याला फस्त केलं आणि तो समुद्र रक्ताने नाही का लाल झाला. आणि झाल्यानंतर इथं हनुमानजी आपल्याला हे शिकवतात की तुमच्या समोर काही बाधा आल्या भक्तीमध्ये, तर त्यावेळेस बाधामध्ये तुम्हाला युक्तनं काम करता बुद्धी लावली पाहिजे, नाहीतर तिथे तुम्ही त्याच्या स्पर्धा करून नाही का तुमची एनर्जी खूप जाते. म्हणून हनुमानजीने काय केलं, मती लावली तिथे,
म्हणून इथे आचार्य 3 गोष्टी सांगतात की सुंदरकांडामधून 4 गोष्टी शिकायच्या असतात. एक म्हणजे दृष्टी किंवा तुमची ध्येय क्लिअर असलं पाहिजे. जर तुमचं ध्येय क्लिअर असेल भगवत भक्तीचं, जसं हनुमानजीचे ध्येय क्लिअर होते, म्हणून पहिले महिन्यात पर्वताचे त्याने सुख सुविधाला काय केलं, नकार दिलं, कारण त्याची ध्येय किंवा दृष्टी डेस्टिनी क्लिअर होती. दुसरं कारण सांगतात की हनुमानजींना सुरसला पराजित करण्यासाठी काय केली, मती उपयोग केली. काय मती उपयोगात केली, बुद्धी लावली की हिच्याशी अहंकाराची स्पर्धा न करता नम्र झालेलं पाहिजे, म्हणजे आपल्याला जाता येईल. तिसरं गोष्ट सांगतात सिंहाचा वध करण्यासाठी दक्ष झाले ते, की दक्ष म्हणजे सिंह ही मोठ्या आपल्या हृदयामधल्या अनर्थाचं प्रतीक आहे. अहंकाराची आपल्याला खूप झगडा लागतोय, त्यावेळेस दक्ष होऊन आपण नाही का त्याच्याशी व्यवहार केला पाहिजे आणि त्याचा नाश करून आपण पुढे मार्गाला जायला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी आता पुढे हनुमानजी जेव्हा पुढे जातात, शिमिकाचा वध करून लंकिनीमध्ये जातात. लंकिनीमध्ये गेल्यानंतर बघतात की लंका एवढी, तिचे मोठमोठे जे दरवाजे आहेत, भिंती आहेत, त्या सगळ्या सोन्याने मढवलेल्या आहेत. आधुनिक शस्त्रास्त्राने नाही का त्याला रक्षण केलेलं आहे. आणि इथे सहजासहजी चीट पाखरू सुद्धा आतमध्ये प्रवेश करू शकत नाही. आणि म्हणून इथे आपल्याला एकदम संयम आणि बुद्धीनं काम करणं महत्वाचं आहे. करायचं तर काय करायचं, तर त्यावेळेस ते अंधार होण्याची वाट बघत होते. आणि अंधार होण्यासाठी वाट पाहिले त्यावेळेस छोटस मांजरीचं रूप त्याने धारण केलं. मांजरीचं रूप धारण केल्यानंतर हळूच ते त्या भिंतीवर चढले. आतमध्ये प्रवेश करणार त्यावेळेसच एक मोठा आवाज येतो, कोण आहेस तू, आतमध्ये प्रवेश करणार, तुझं कस काय तू करू शकतो प्रवेश. त्यावेळेस हनुमानजीने पाहिलंय ही कोणी साधारण स्त्री नाहीये, तिनं मला ओळखलेलं आहे आणि ह्या साध्या रूपामध्ये आता हिला प्रतिकार करणं शक्य नाही. हनुमानजी आपलं अव्यढव्य रूप धारण करता हनुमानजीच्या रूपामध्ये येतात. जसं हनुमानजीचं रूप प्रगट करतात, ही जी लंकिनी असते पहिल्या झापड हनुमानजीच्या गालाखाली मारते. आणि मारल्यानंतर हनुमानजीला काही वाटत नाही. थोडस हनुमानजी पहिल्यांदा विचार करत की मी जात असताना पहिल्यांदा मला कोणतरी झापड दिलेली. तर तिथे शिवजी लष्कर सुंदर पुस्तकात वर्णन करतात. ते म्हणतात की भक्ती मार्गामध्ये तुम्हाला किती तुम्ही मोठे असू द्या, किती अडथळे पार करू द्या, तरी तुमच्या शेवटपर्यंत तुम्हाला कोण ना कोणी फटके भेटणार भेटते. मग असं नका समजू भक्ती करताना भक्तीकडे जाताना तुम्हाला सहजासहजी गोष्ट नाही, तुम्हाला नेहमी त्रासताला समोर जावं लागलं. आणि लंकीने जसं मारलं तर हनुमानजी म्हटले की टिट फॉर टॅट, जशास तसे. आणि कसं हिनं मला मारलं ना, आता ठीक आहे. आणि मग हनुमानजी काय करतात, आपलं एक मुष्टी प्रारण नाही का एक झापडात लंकेला 14 लोकांची आठवण करून देतात. आणि जसा फटका मारतात आणि फटका मारल्यानंतर लंकिनी नाही का आपल्या जागेवर येते आणि म्हणते की आज मला ब्रह्माजीने सांगितलं होतं, मला वरदान दिलं होतं की माकडाच्या हाताने तू जर मार खाल्लास त्या दिवशी समजायचं लंकाचा आता नाशाकडे पतनास कारणास सुरुवात होणार आहे. म्हणून मी तुम्हाला आशीर्वाद देते, तुम्ही पुढे जा. आता मला एक मुद्दा सांगत राहिला इथं. सुरसाने आशीर्वाद दिला बरं हनुमानजीला, तुम्ही जा, कारण की नम्रता होऊन तुम्ही काय केलं, पुढे गेलात तर आशीर्वाद होऊन पुढे जा. तोच मुद्दा इथे लंकेने सुद्धा हनुमान रायला आशीर्वाद दिला, तुम्ही आनंदाने जा, आता लंकेचा रावणाचा नाश होणार आहे, आता मी शांत शरीर सोडून मी पुन्हा आपल्या तपस्याला जाणार आहे. आणि मग जसं लंकेमध्ये हनुमान रायाने प्रवेश केला तर सर्वप्रथम ते काय केलं, त्यांनी लंकामध्ये रावणाच्या महलामध्ये प्रवेश केला. रावणाच्या महलामध्ये प्रवेश केल्यानंतर पाहिलं अंतपुरामध्ये गेले. अंतपुरामध्ये सुंदर सुंदर स्त्रिया, कुणी वाद्य संगीतामध्ये तल्लीन झाले, सगळे मदिरा पान आहे, कुणी झोपलेले, सगळ्या निर्वस्त्र अवस्थेमध्ये. हनुमानजी बघतात की एक तुम्ही बाल ब्रह्मचारी आहे आणि नग्न स्त्रियांना पाहतोय, तर माझी मती तर नष्ट होत नाही, पण माझा उद्देश काय आहे बघण्यामागे, त्याच्यावर माझं ध्येय क्लिअर होणार आहे. म्हणून आचार्य तिथे म्हणतात की जेव्हा तुम्ही कोण्या दृष्टीने पाहता, तुमचं मेन ध्येय काय काय बघण्यामागचा, त्याच्यावर तुमचा रिझल्ट असेल. तर तुम्ही कामनिक भावनेने बघतात पुरुष असो की स्त्रीला, त्यानुसार तुमचं पतनास कारण आहे. पण त्यामागे तुम्हाला जर भगवत भक्ती किंवा भक्तीचं काही असलं, सीताचा शोध करायचा असेल, तर तुमचं ध्येय चांगलं असेल, तर तुमचे इंद्रिय किंवा भौतिक जगाचा प्रलोभ तुम्हाला विचलित करू शकत नाही. हे तुमच्या ध्येयावर आणि तुमच्या उद्दिष्टावर आधारित असते.
म्हणून हनुमानजी शोधत शोधत गेल्यानंतर बघितलं, त्यावेळेस पाहिलं की राहून हा मदिरा पण दारूमध्ये मत्त झाले. त्याच्या बाजूला एक सुंदर स्त्री आहे आणि सुंदर स्त्री असून सुद्धा ती मदिरा पान आहे आणि ती सारखं सारखं आलिंगन करते. आलिंगन केल्यानंतर पाहतात एवढी सुंदर स्त्री आहे आणि ती रावणाच्या बाजूला झोपलेली. ते विचार करतात की एवढी सुंदर स्त्री तर सीता असू शकेल, पण सीता कसं काय असू शकेल. मनामध्ये द्वंद्व झाला आणि द्वंद्व झाल्यानंतर बघतात ती जी स्त्री होती ती बडबड करीत होती झोपेमध्ये. आणि ते बडबड काय करते त्याच्यावर त्याचं ध्येय ठरणार होतं. म्हणून हनुमानजी काय करतात, आपलं स्वरूप छोटस करून घेतात आणि त्या स्त्रीच्या बाजूला नाही का जाऊन ऐकतात. तर त्यावेळेस तिथे महर्षी वाल्मिकी वर्णन करत की ती स्त्री अतिशय वाईट भाषेचा वापर करीत होती आणि वाईट भाषेचा वापर करता हनुमानजी समजले ही सीता होऊ शकत नाही. तर सीता ही चारित्र्यवान गुणवान स्त्री आहे आणि ती भगवान रामचंद्राशिवाय कधीच काहीतरी व्यर्थ बडबड नाही करणार. कदाचित राक्षसी असल्यामुळे ही नको त्या गोष्टीचा बडबड करीत होते. तर त्यावेळेस माझ्या मनात आलं की कोणी स्त्री काय बोलते त्याच्यावर डिपेंड ठरवत आहे. भगवान रामचंद्राची चर्चा करीत असेल तर सीताच्या कॅरेक्टरमध्ये येत असेल, पण ही स्त्री एकदम वाईट भाषेमध्ये किंवा नको त्याची निंदा करीत बसत असेल तर समजायचं मंडोदरीच्या आपल्या मंडोदरी किंवा कोणत्या राक्षसी कॅटेगरीमध्ये येतात. आताच मला काही दिवसापूर्वी एका स्त्री मंदिरात भेटायला आली होती. तिचं काही वय जास्त नसेल, म्हणजे ते 38-39 असावं. ती 8 वर्षापासून दारू पिती. कल्पना नाही करणार, कारण तिच्या लाईफ मध्ये एवढं स्ट्रेस आणि एन्झायटी की तिला नाही का झोपेच्या 4-4 गोळ्या खाल्यानंतर पैशाची खूप कमी आहे. ती कधी कधी शिगार घ्यायची. आता म्हणले प्रभूजी असं माझं जीवन होतं, आता ती मंदिरात येते, बरं तिने सोडलं, खूप प्रयत्न केले. म्हणून प्रभूजी माझं जीवन पहिले मला असं वाटतं या जगामध्ये आपण दारू पिली, एन्जॉय केलं, जी फ्रीडम आहे. 2 मुलं त्यांना आणि त्या मुलाकडे त्या बाईने कधीच लक्ष दिलं नाही. तिची ती जी मेड सर्वंट होती बाई कारण तिनंच लहानाचं मोठं केलेले, मुलं मोठे झालेले. ते म्हणले प्रभूजी आता मी काय केलं, माझी गती काय होईल. म्हणलं काळजी करू नका माते, आता याचे पुढचं जीवन भक्तिमय चांगलं झालं. भगवंत महर्षी वाल्मिकीचं भूतकाळ नाही पाहिलं भगवंताना, भविष्य काळ करून ते मोठे रामायणचे रचयिता केलेले. आपले जेवढे काही आचार्य होते त्यांचं भगवंताने कधीच पाहिलं नाहीये. ते वाल्मिकी मुनी असो, वेदव्यासांचा जन्म असो किंवा सुद गोस्वामी कोणा जातीचे नाही पाहिलं. त्याने एकच गोष्ट पाहिली, हा भक्ती किती करतो त्यानुसार भगवंताने कृपा पात्र केली. हनुमानजीचं रूप पाहिलं नाही. त्याच्यानंतर सुग्रीव राक्षस कुळातून आपलं बिभीषण राक्षस कुळातला होता, निषाद हा आदिवासी होता, शबरी भिल्ल होते. भगवंताने त्यांचं पूर्व पाहिलेलं, पण भगवंतानं भक्ती पाहिली. म्हणून आपण एक गोष्ट त्यानं भगवंत त्यांचं पाहत नाही तर आपण कोणाचं कशाला पाहायचं. आपल्या लोकांना घाण सवय असते. तो आता काय लोक म्हणा करून करून भागला द्यावा लागला, लय खाल्लं पिल्लं ना आता मंदिरात यायला लागलं, लय मोठा बघा. अरे तुला कोण आहे. मी काल राधागोविंद महाराजांचे एक प्रवचन ऐकत होतो. महाराज म्हटले की ज्यानं पाप केलं तर त्याला भगवंत दंड करतात देतात, पण जो ज्यानं पाप केलं आणि त्याचं नाव सगळीकडे बदनाम करीत फिरतो ना, तेवढंच पाप त्या व्यक्तीला पण लागतंय आणि तो तेवढा दंडाच पात्र आहे. जेव्हा मी वाक्य डबल ऐकलं, मागं पण ऐकलं आणि ते कोण म्हणजे जेवढा पाप करणारा व्यक्ती जिम्मेदार आहे तेवढा त्याची बदनामकी करणार, त्याच्याबद्दल सांगणार तेवढा तो जिम्मेदार आहे. मी ते पाहिजे ते क्लिप पाठवतो ग्रुपला, ऐका जरूर, खूप सुंदर आहे ती. म्हणून इथे आपल्याला सांगायचा मुद्दा की हे मदिरा पण, म्हणून इथे महर्षी वाल्मिकी त्या केल्यानंतर शोधत शोधत बघतात, सगळीकडे बघतात सीतेला, कुठेही त्याचं लागलं नाही. आणि मग त्यांच्या मध्ये द्वंद्व निर्माण झाला. काय झाला द्वंद्व, की मी सीतेचा शोध कसा करू, काय करू. आणि मग हतबल झाल्यानंतर निराश झाल्यानंतर पर्याय काय, तर स्वतः वरती आकाशाकडे बघतात. आकाशाकडे बघत असताना भगवंताच्या नावाचा जप करतात. काय जप करतात, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम 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 राम, सीता राम राम राम. म्हणा सीता राम राम. असं भगवंताचं नावाचा जप केला आणि केल्याबरोबर त्यांनी जो अंधकारामधला चंद्र होता
तो प्रकाश द्यायला लागला. देत असताना त्यांना ती प्रेरणा भेटली आणि बघितलं की रावणाचं सुंदर वन दिसतंय, त्या वनामध्ये आपण शोध करूया. कारण सीता ही राजमहालात राहणार नाही, ती कुठे राहील? वनात राहील. का बरं त्यांना ती प्रेरणा भेटली? तर आचार्य वर्णन करतात तिथे, तर तुमच्या जीवनामध्ये निराशा असेल, तुम्हाला मार्ग सुचत नसेल आणि तुम्हाला काही पर्याय नसेल, तर त्यावेळेस तुम्ही भगवंताच्या नावाचा जप करा. भगवंत तुम्हाला बुद्धी प्रदान करते. आणि त्याचं प्रमाण काय? तेषाम सतदिक्तानाम भजता प्रीतीपूर्वकम ददामी बुद्धी योगम तम. मी बुद्धी प्रदान करतो. काय? तेषाम सतदिक्तानाम भजता प्रीतीपूर्वकम ददामी बुद्धी. मी बुद्धी प्रदान करतो. हे भगवंताचं वाक्य गीतेमध्ये. आणि भगवंत म्हणून आपल्या जीवनामध्ये कुठं मार्ग सुचत नसेल तर हरिना माळा घ्यायची आणि भगवंताचं नाव जप करायचं. हरे कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर जेव्हा शोधून गेले, वनामध्ये गेल्यानंतर पाहिलं की त्यावेळेस राक्षस रावण आला होता. त्याने सीतेला धमकी देण्याचं धमकवलं आणि सीताने तस का मस्त त्याला प्रतिसाद दिला नाही, काही नाही, आणि शोक अवस्थेमध्ये रडत होते. हे दृश्य हनुमानजीनं पाहिलं आणि जसं पाहिलं त्यानं दुःखी झालं. आणि झाल्यावर ते दृश्य पाहत असताना त्या राक्षसीने सुद्धा रावणाच्या सांगण्यावरून धमकवत होत्या, पण सीता प्रतिकार न करता केवळ सहन करीत होते. म्हणून आचार्य वर्णन करतात, कधी पण आपल्याला धमकवणारे भेटतील, पण तुमचं उद्दिष्ट जर भेटलं तुम्हाला, ते मध्ये धमकवणार कोण? तुमच्या परिवारातील लोक. कशाला जातो मंदिरात? नवरा असो, बायको असो, सासू सासरे असो, तर त्यावेळेस तुम्ही नाही का विचलित नव्हता, भक्तीकडे ठेवलं पाहिजे. तर हे त्याच्यावर एक 3 गोष्टी येतात. मी त्याच्यानंतर कधीतरी चर्चा करून. खूप सुंदर ते सिद्धांत आहेत की तुमच्या जीवनात प्रलोभनाला अटकतात समस्या. पहिले प्रलोभन, पुन्हा प्रलोभन, समस्या, आणि नंतर तुमचं ध्येय हे तुम्हाला घेऊन जात आहे ना. अशा वेळेस सीताचा शोध लागल्यानंतर हनुमानजी जेव्हा राक्षस निघून जातं, आपल्या रावण निघून जातो, राक्षसी शांत होतात आणि सीता एकमेव राहते, त्यावेळेस हनुमानजी काय करतात? छोटं स्वरूप घेतात आणि भगवंताच्या नावाचं नाम रूप बोलल्यात. ज्या भगवंताने लीला सीतासोबत एकांत केले, त्या सगळ्या लीला हनुमानजी काय करतात? बखान करतात. जसं जसं ते ऐकल्यानंतर ती कधी विश्वास करत नाही. कदाचित रावण कपट दंभ तर करत नसेल, आणि पण सीताला आश्चर्यचकित होत. काय आश्चर्यचकित होत आहे की ह्या लीला रामचंद्र आणि माझ्याशी दुसरं कोणालाच माहित नाही. मग कोण आहे? आजूबाजूला बघतात एक वानर आहे. आणि मग वानर आल्यानंतर प्रगट झालं आणि म्हणते की काय परिचय? म्हणजे रामदूत आहे, मला भगवान रामचंद्र पाठवलं. आणि मग आपला परिचय दिला. परिचय दिल्यानंतर सीताला विश्वास नव्हता. म्हणून हनुमानाने काय केलं की विचारलं की माझे प्रभू रामचंद्र काय करतात? तर ते म्हणतात की तुमच्या विरामध्ये सकाळ संध्याकाळ तुमच्या वियोगामध्ये तुमचं स्मरण करतात. आणि त्यांना एकमेव आनंद देणारी गोष्टी तुम्ही जी मुद्रिका दिली होती, ती मुद्रिकेकडे पाहून आपलं जीवन नाही का ते समन करत असतात. म्हणून तुम्हाला ती मुद्रिका दाखवतात. जशी ती मुद्रिका पाहिले, लगेच त्याला सीतेला विश्वास वाटलाय की हनुमानजी खरंच भगवंताचे दूत आहेत. तर इथे कृष्णपुकाला आम्ही चर्चा करत होतो. ते म्हटले की सीता हनुमानजी सुद्धा लगेच विश्वास ठेवत नव्हते. तसं आपण ज्या जगामध्ये राहतो ना, तर कधी कोणी स्त्रीने वर पुरुषावर कधीच विश्वास ठेवायचा नाही. तो तुम्हाला कधी धोका देऊ शकेल माहित नाही. आणि याच्यासाठी चांगलं उदाहरण काय? लव जीवाचं. अहो, सीतेने हनुमानजीवर ट्रस्ट नाही ठेवला, तर तुम्ही कोणा त्याच्यावर ट्रस्ट ठेवू शकतात? आजूबाजूच्या शेजाऱ्या, जसं काल पुण्याला मागच्या आठवड्यात घटना झाली. एक मुलगी आपल्या मित्रासोबत, मित्र आले म्हणले चल आपण हॉटेलला जेवायला जाऊ, आणि घेऊन गेले. ती नांदेडची, लातूरची मुलगी होती आणि ते पोरं नांदेडचे होते. त्यांना किडनॅप करून पैसे पाहिजे होते, पण ती घाबरून गेली. अरे हे 3 जण मला ब्लॅकमेल करून येतात. त्याच्या तोंडाला पट्टी बांधली, हाताला दोरी बांधली आणि त्याच्यात ती गुदमारून मेली, असं त्या बोलबेडीच्या आर्टिकल मध्ये ते वाचण्यात आलं. आणि त्या 3 मित्रामुळे तिचा जीव गेला. ज्याच्यावरती विश्वास ठेवायचे, ट्रस्ट ठेवायचे, तेच लोक तिला मृत्यूचं कारण झालेले. म्हणून आपल्याला इथे शिक्षा आहे, या संसारामध्ये शक्यतो कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. कधी कोण आपला घात करीन हे आपल्याला माहित नाही. म्हणून आपले ग्रंथ व्यावहारिक आहेत.
तर हळूहळू मग सीतेनं जेव्हा ती मुद्रिका पाहिली, विश्वास पटला, आणि पटल्यानंतर हनुमानजीनं तिथे वार्ता दिल्यानंतर हनुमानजी सांगितलं, काय सांगितलं, की तुम्हाला आताच मी घेऊन चालतो, माझ्या पाठीवर बसा. तर त्यावेळेस सीता म्हटली नाही, दोन कारण. एक तर तुम्ही परपुरुष असल्यामुळे मी तुमच्या पाठीवर स्पर्श नाही करू शकत, आणि दुसरं माझी एक इच्छा आहे की माझे पती आहेत प्रभू रामचंद्र, यांनी मला जिंकून न्यावं, त्यांची कीर्ती वाढेल, कारण त्यांचं सामर्थ्य, त्यांचं बळ, त्यांचं मला सर्व काही माहित आहे, आणि त्यावेळेस मला तो अभिमान होईल, म्हणून मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही. असं दिल्यानंतर हनुमानजीने खूप त्यांच्यामध्ये खूप चर्चा होते, आणि चर्चा झाल्यानंतर ते म्हणजे मला भूक लागली, काय तर फळं खा. आणि फळं केल्यानंतर त्या वानामधलं सगळं उद्ध्वंस मांडला. का बरं मांडला हनुमानजी? की हे हनुमानजी एक कारण देत होते की माझ्या शक्तीचं प्रदर्शन करणार होतो, आणि रावणाला ही शिकवायची होतं, एक रामाचं एक दूत किती विध्वंस करू शकतो, म्हणजे राम काय करू शकतात. आणि दुसरं हे शक्ती दाखवण्यासाठी. आणि दुसरं कारण आणखी सांगतात, हनुमानजीला स्वतः बघायचं की रावण एवढं सुंदर असून त्याच्यामधलं तेज पाहून एवढा चांगला व्यक्तीची सुंदर नगरी आहे, पण याची बुद्धी किती भ्रष्ट झालेली आहे. हा जर भगवान रामचंद्राच्या सेवेत लागला त्याच्या जीवनाचं किती कल्याण होईल, मी त्याचा प्रयत्न करून बघतो. म्हणून हनुमानजीने हे विध्वंस मांडला, आचार्य वर्णन करतात. आणि म्हणून त्या सगळं विध्वंस मांडला, आणि त्याची कशी चर्चा झाली येणाऱ्या आपण काळामध्ये पुढच्या वेळेस सेशन कंप्लीट करूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. सियावर रामचंद्र की.